आहात तुम्ही? आज आहे पिठोरीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज घरचाच ब्लॉग बनवण्यात येईल थोडाफार, तर बघूया काय काय शूट होते माझ्याकडनं। तर शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही। आणि पिठोरी आणलेली आहे, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळाने आमच्या घरी कोण कोण आलेलं आहे। आता पाऊस आलेला आहे, तर प्रवासला आणायला जायचंय। तर जिया काय बोलते? जोरात पाऊस आलेला आहे भरपूरच। मला आता पिठोरी दाखवते, बाहेरच ठेवलेली आहे, संध्याकाळी त्यांनी घरात घेणार। थोड़ी डिजाइन में यूं फर्क है, नहीं वो नजदीक नहीं है, खाली बड़ा बड़ा है, फिर भी आएगा ऐसे करके नहीं करना, ऊपर वाला मोटा है ज्यादा रहता। जिया लड्डू बनो, जिया काय बनवते तू? अगर वो रहे ना माल तो बरोबर है, माल के और अभी बनाने को चालू किया सारे जैसे पिठोरी आईला असा नैवेद्य लागतो। आणि मोदक पण झालेले आहेत, आम्ही सर्व मिळून मोदक केलेले आहेत आणि दिवे पण केलेले आहेत। बघा तुम्ही डिझाईन कशी आईने पावलं काढायला घेतलेली आहेत, रांगोळी सुद्धा काढते। पिठोरी घेतले मांडाला।
नारळ वगैरे फोडलेला आहे. प्रभास प्रसाद वाटतोय. आपल्या प्रिय भोलेनाथांचे दर्शन घेणे हाच त्याचा श्वास होता. नंदी हा शिवाचा अत्यंत प्रिय गण जेवायला पण बसलेली आहेत आता सगळीजण पंगत. रे काळू मामा आलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर आज सगळी पाहुणे गेलेली आहेत तर या ब्लॉगला मी आता एंड करते. गुड नाईट.